ये दिल है मुश्किल जीना यहाँ जरा हटके जरा बचके यह बंबई मेरी जान। या ओळींनुसारच तर आपण मुंबईकर रोजचं आयुष्य जगत असतो। मुंबई हे सगळ्याच गोष्टींसाठी जगप्रसिद्ध आहे, मग ते खाणं पिणं असो किंवा विविध पर्यटन स्थळं असो। मुंबई म्हटलं की लगेच आठवतं ते मरीन ड्राईव्ह, चौपाट्या, लेण्या आणि बरंच काही। पाहायला गेलं तर मुंबईला सांस्कृतिक तसंच ऐतिहासिक वारसा लाभलाय। मुंबईची जादूच अशी आहे की लाखो पर्यटक विविध स्थळांना भेट देण्यासाठी इथे येतात। मुंबईचा इतिहास हा फार जुना आहे। तसंच मुंबईत अशी एक जगप्रसिद्ध लेणी आहे जी मुंबईहून अधिक जुनी आहे, ती म्हणजे घारापुरी लेणी। पण या लेणीमध्ये असं काय आहे जे इतके पर्यटक याकडे आकर्षित होतात, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। मंडळी, मुळातच महाराष्ट्राला लेण्यांची एक वैभवशाली परंपरा लाभली आहे। संपूर्ण भारतात आपल्या महाराष्ट्रातच सर्वात जास्त लेण्या आहेत आणि यांची संख्या जवळपास 700 पर्यंत आहे। महाराष्ट्राच्या ऐतिहासिक समृद्धीत भर घालणाऱ्या या लेण्यांचा इतिहास तर फारच जुना आहे। अनेक लेण्यांचा वारसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रात अजिंठा वेरूळ लेणी, कार्ले लेणी, भाजे लेणी अशा अनेक लेण्या आहेत। यामध्येच एक लेणी अशी आहे जी सर्वांचं लक्ष वेधून घेते, ती म्हणजे घारापुरी किंवा एलिफंटा लेणी। आपल्या आगळ्या वेगळ्या या शिल्पकलेमुळे जगभरात प्रसिद्ध असलेल्या या लेणीला लाखो पर्यटक भेट देत असतात। पाहायलाच गेलं तर घारापुरीला 2000 वर्षांहून जुना इतिहास आहे। रायगड जिल्ह्याच्या हद्दीत येणारं घारापुरी बेट हा एक जागतिक आकर्षणाचा विषय आधीपासूनच होता, कारण ही महाराष्ट्रातली सर्वात प्राचीन शैव लेणी आहे। या बेटाची पूर्वीची नावं गृहपुरी किंवा अग्रहापुरी अशी होती आणि याचाच अपभ्रंश झाला घारापुरी या नावामध्ये। मुंबईचा अज्ञात इतिहास या पुस्तकात मिळालेल्या माहितीनुसार पोर्तुगीज अथवा ब्रिटिशांनी घारापुरीचा उल्लेख पोरी असा केलेला आढळतो। तसंच या घारापुरीचं प्राचीन नाव श्रीहरी असावं असं देखील म्हटलं जातं। घारापुरी लेणी ही 8व्या-9व्या शतकात बांधण्यात आल्याचा उल्लेख आहे। या बेटांवर 5 हिंदू, 2 बौद्ध आणि इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातल्या बौद्ध स्तूपांचा समावेश आहे। त्यामुळेच युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं। या लेण्यांना अजून एक असंही नाव आहे, ते म्हणजे एलिफंटा लेणी। एलिफंटा हे नाव पोर्तुगीज किंवा इंग्रजांनी दिलं असं देखील सांगितलं जातं। यामागचं कारण म्हणजे या लेणीच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीची 2 मोठी शिल्प होती, त्यामुळे या लेणीला एलिफंटा केव्स ही नवीन ओळख मिळाली। या 2 पैकी एका हत्तीचं शिल्प मुंबईतील राणीच्या बागेत आहे। या घारापुरीला जाण्याचा रस्ता देखील एक ॲडव्हेंचरच आहे, कारण या गुफा एक्सप्लोर करण्यासाठी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया पासून एका समुद्री फेरीतून राईड जाते। सीगल्सचा एक थवा आपल्या बोटीसोबतच मस्तपणे उडत असतो। ही समुद्रातली राईड सहसा पावसाळ्यात बंद असते आणि लेण्या सुद्धा बंद असतात। घारापुरीला तशी इतर सीझनमध्ये पर्यटकांची वर्दळच असते। नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे महिने एलिफंटा येथील शिल्प एक्सप्लोर करण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत। तसंच फेब्रुवारी महिन्यात येथे 2 दिवस महोत्सव ऑर्गनाइज केला जातो, ज्यामध्ये शास्त्रीय नृत्यापासून संगीत, नाटक असे अनेक इव्हेंट्स इथे आयोजित केले जातात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही लेणी नेमकी तयार कोणी केली? आर्किओलॉजिस्ट जेम्स बर्जेस, जेम्स फर्ग्युसन, भगवानलाल इंद्रजी यांच्या मते या लेण्या 8व्या आणि 9व्या शतकात राष्ट्रकूटांनी खोदलेल्या असाव्यात। तसेच तेथील सर्व आकृत्या या गुप्त व शक परंपरांशी निगडीत असल्यामुळे चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने हर्षवर्धनच्या पराभवानंतर ही लेणी खोदली असं देखील म्हटलं जातं। तसंच पांडवांनी अथवा बाणसुरानं या गुहा खोदल्या असाव्यात अशी दंतकथा देखील सांगण्यात येते। या लेणीचा इतिहास इतका जुना की शिल्पांव्यतिरिक्त भिंतींवर व छतांवरही चित्र व रंगीत नक्षीकाम असावं असं म्हटलं जातं। अजून एक गोष्ट म्हणजे तेथील एकूण अवशेषांवरून असं म्हटलं जातं की 6व्या ते 9व्या शतकात कोकणात राज्य करणाऱ्या मौर्य शिलाहार राजांची मंगळपुरी नामक राजधानी होती, ती हीच घारापुरी असावी असाही एक मतप्रवाह आहे। घारापुरी लेणी समूहात एकूण 7 लेण्या आहेत, ज्यातील 5 लेण्या या पश्चिमेकडील टेकडीवर व उरलेल्या 2 पूर्वेकडील टेकडीवर आहेत। कारण बहुतांश शिल्प ही भगवान शिव यांच्या जीवनाशी निगडीत असून ती तत्कालीन शैवपंथीय पुनर्जीवनाची साक्ष देतात। तेथील प्रत्येक शिल्पाच्या मागे काहीतरी पौराणिक कथा गुंफलेली आहे। घारापुरी लेणींच्या भिंतींवर शिवाची विविध रूपं आहेत, ती म्हणजे अर्धनारी नटेश्वर, नटराज, योगेश्वर, शिव पार्वती, गंगाधर, कल्याण सुंदर, रावणानुग्रह अशा विविध शिल्पांचा अनुभव आपल्याला तिथे पाहायला मिळतो। घारापुरी लेण्यांमधली प्रसिद्ध कलाकृती म्हणजे शिवाची 3 रूपं,
ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र अशी एकत्रित 3 रूपं साकारण्यात आली आहेत, ज्याला त्रिमूर्ती रूपं असं देखील म्हणतात. हे शिल्प जवळपास 6 मीटर इतकं उंच आहे. आज जी अप्रतिम शिल्प आपण पाहतो ती तयार करायला शेकडो वर्ष लागली व त्यापाठी अनेक कलाकारांची मेहनत होती. परंतु पोर्तुगीजांनी या लेणीचं खूप मोठं नुकसान केलं. पोर्तुगीजांनी जवळपास सर्वच शिल्प उद्ध्वस्त करून टाकली. पण तुम्ही म्हणाल, मुंबईच्या या ऐतिहासिक वास्तूंना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांचा काय उद्देश असेल? तर पोर्तुगीजांना मुंबईचे हे ऐतिहासिक वैभव जगासमोर येऊ द्यायचं नव्हतं. या घारापुरीला जे एलिफंटा केव्ज हे नाव ज्या हत्तीच्या शिल्पामुळे मिळालं, त्यापैकी एका शिल्पाचं पोर्तुगीजांनी तुकडे तुकडे केले. वरती सांगितल्याप्रमाणे एक हत्ती मुंबईच्या राणीबागेत देखील आहे. त्याचप्रमाणे पोर्तुगीज सैनिकांनी नेमबाजीचा सराव करण्यासाठी या लेण्यांचा वापर केला. बंदुका आणि तोफा डागल्यामुळे शिल्पांचं बरंच नुकसान झालं होतं. आजही या शिल्पांमध्ये तुम्हाला गोळ्या अडकलेल्या दिसून येतात. काही शिल्प सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी म्युझियम मध्ये ठेवण्यात आले आहेत. भारतीय शिल्पकलेचा हा अनोखा ठेवा आपण सर्वांनीच पाहायला हवा, कारण सध्या अनेक शिल्प ढासळत चालली आहेत, ज्याला नैसर्गिक आपत्ती, पाऊस ही कारणं ठरत आहेत. त्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत आपल्या या कलेचा वारसा पोहोचवण्यासाठी आजच्या पिढीने पुढाकार घ्यायला हवा. अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.